सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या वतीनं आम्ही ही मतदान जनजागृती रॅली काढलेली आहे। तर या रॅलीसाठी आमच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेतील पूर्ण सर्व 139 कर्मचारी आणि इतर सर्व बँकेचे काही सभासद, लायन्स क्लबचे काही पदाधिकारी, त्याचबरोबर आत्ताच आपल्याला संदेश देऊन गेलेले या परिसरातील प्रख्यात डॉक्टर गुलाबचंदजी शाह, दिनेश बिराजदार, विकास पाटील या सर्व मंडळींनी या रॅलीत सहभाग नोंदवला। मग आमच्या बँकेचे सर्व संचालक मंडळातील सहकारी असू देत, अण्णासाहेब कोथली असू देत, संगमेश्वर रघुजी असू देत, सर्वांनी या रॅलीत सहभाग नोंदवला। आणि या रॅलीसाठी आमच्या बँकेचे सर्व व्यवस्थापक माननीय रामलाल शर्मा, सेवक प्रतिनिधी संजय गाळे आणि राजशेखर कलशेट्टी आणि आमचे प्रशासन अधिकारी सर्वात महत्त्वाचे मिलिंद लिगाडे या सर्वांनी खूप मेहनत घेऊन या रॅलीचं आयोजन केलं आहे। आणि या राष्ट्रीय कर्तव्यात माझ्या बँकेतील सर्व कर्मचारी सहभागी झालेत याचा मला रास्त अभिमान आहे। आणि कोणासाठीही न करता देशासाठी ही रॅली आम्ही काढलेली आहे। या राज्याचं भवितव्य सुरक्षित हातात जावं आणि मतदानाचा टक्का जो कधीही 50-55च्या वर जात नाही तो किमान 80-90ला जावा आणि योग्य व्यक्तींच्या हातात या राज्याचं शासन हातात यावं हीच एवढी माफक अपेक्षा ठेवून आम्ही या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद। सर्वप्रथम मी सिद्धेश्वर बँकेचा अभिनंदन करतो। त्यांनी एक फार चांगली प्रथा किंवा एक चांगली गोष्ट आज या सोलापुरात त्यांनी या रॅलीमध्ये करतात, त्यांचं अभिनंदन आहे। आणि कलाकारांनी सुद्धा या ठिकाणी येऊन जी कला दाखवली त्यामध्ये लोकांमध्ये एक चांगलं अट्रॅक्शन तयार झालं। लोकांनाही असं वाटलं की नाही, आपण जरा मतदानाला गेलं पाहिजे, चुकली नाही केली पाहिजे, मतदानाला जाऊन आपण मतदान केलं पाहिजे आणि देशाचं भविष्य आपल्या हातात आहे हे तुम्ही जाणून दिलं, त्याचा निश्चित फायदा होणार आहे। तुमचं सगळ्यांचं अभिनंदन। तर नमस्कार मतदारांनो, नमस्कार। तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मतदान जवळ आलंय, तर कुठलाही देश प्रगती करायचा असेल तर त्या देशात 100% मतदान होणं गरजेचं असतं। म्हणूनच आम्ही सिद्धेश्वर सहकारी बँक तर्फे इथे एक छोटंसं मतनाट्य सादर करतोय, ते तुम्ही शांत चित्ते चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला चला चला हो चला। विकास कसं होईल बरोबर आहे की नाही? जर ते योग्य उमेदवार निवडून त्याला मत दिलं, त्याला निवडून आणलं तर आपल्या राष्ट्राचं हित होईल, आपल्या देशाची प्रगती होईल। मतदान करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे, बरोबर आहे की नाही? त्यासाठी आम्ही म्हणतो मित्र मंडळी, चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला, चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। देशातील 100% लोकांपैकी फक्त 30% लोकांनीच मतदान केलं। धन्यवाद। तर मित्रहो, आपण बघताय की आपल्या देशात कुठेतरी 30%, कुठेतरी 40%, कुठेतरी 60% अशा कमी प्रमाणात मतदान होतं। तर तुम्ही मतदाना दिवशी मतदानाला हॉलिडे समजू नका, तुम्ही 100% मतदान करा। तर आपण काय करतो ते आम्ही दाखवतो। बायको आज मतदान आहे, मग त्याची सुट्टी आहे आपल्याला, मग आपण फिरायला जायचं का? अगं आज फिरायला जायचं नसतं बाई, का पण सुट्टी आहे ना? अगं आज मतदानाचा दिवस आहे, आपल्याला मतदान करायला जावं लागणार आहे। अहो पण तुमच्या एका मताने आणि माझ्या एका मताने देशाला एवढा काय फरक पडणार आहे?
असा नसतो. एक मत खूप महत्वाचा असतो. आपल्या एका मतामुळे देशाची प्रगती होऊ शकते. म्हणून आपण दोघांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं पाहिजे. चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला. चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला. काय ग आता मतदान आहे तर तू कुणाला मतदान करणार? मी तर आमच्या साहेबांनाच मत टाकलं. त्यांनी मला 1000 रुपये दिले. त्या 1000 रुपयात मी मला लिपस्टिक पावडर सगळं मेकअपचं सामान घेणार आहे. अगं ते सगळं ठीक आहे पण तू आता 1000 रुपयासाठी त्यांना मत करशील पण पुढच्या 5 वर्षावर त्याचा परिणाम पडेल म्हणून तू विचार करून मत दे. होय, हे माझं ध्यानातच नाही आलं. तुझं बरोबर आहे. मी योग्य त्या व्यक्तीलाच मत टाकीन. मग तुम्ही पण फक्त कुणीतरी आपल्याला पैसे देत आहे म्हणून मत करू नका. तुम्हाला जी व्यक्ती योग्य वाटते त्या व्यक्तीलाच मत करा. चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला. चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला. तू काय बघितलंय? मतदानाच्या जनजागृतीचं पथनाट्य बघितलं. कसं वाटलंय? एक नंबरच वाटलं. आता तू काय करणार? मतदान करणार. आता तू काय करायचं? घरी जायचं बायकोला घ्यायचं फिरायला जायचं नाही. बायकोला घेऊन मतदान केंद्रात जायचं 100% मतदान कसं होईल काळजी आपण घ्यायचं. बरोबर आहे. म्हणूनच आम्ही म्हणतो मतदानाच्या सणाला. चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला. हो काका चला हो काकू चला वेळ घालवताय कशाला. चला चला हो चला चला मतदानाच्या सणाला. चला चला हो बाहेर पडा आणि आपल्या जवळील मतदार केंद्रावर जा आणि योग्य उमेदवार निवडून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. धन्यवाद. तर मंडळी, तुमच्या वेळातून वेळ काढून आमचं छोटंसं पथनाट्य बघितलं त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. येत्या 20 तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतोय. जय महाराष्ट्र.